आयडेंटिफाय करा की तुमच्या पार्टनर मधल्या स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. थोडं तुझं थोडं माझं करून तुम्हाला पुढे सरकायचं आहे. लग्न ठरल्यानंतर म्हणा किंवा लग्न झाल्या पण प्लॅनिंग हे व्यवस्थित पाहिजे आणि हे बोललं गेलं पाहिजे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतोय की काही विषयांवर बोललंच जात नाही. मुलं अगदी लहान आहेत की ज्यांचे करिअर डिसिजन, ज्यांचे मॅरेज डिसिजन बाकी, आणि आई वडील मात्र 50, 60, 70 ला पोहोचले. आता काय होतंय, हिला माहित नसतं कसं करायचं आहे, त्याला माहित नसतं हँडल कसं करायचं आहे, आणि कुठेतरी जसा एरा पुढे सरकतोय नात्यातले वयाचे डिस्टन्स छोटे होत चालले. नमस्कार. आज पुन्हा एकदा मयूर अलंकार निर्मित सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव निमित्त नातं तुझे माझे या पॉडकास्टमध्ये मी मयूर राजेंद्र शहाणे, संचालक मयूर अलंकार, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. डॉक्टर, नवरा बायकोच्या नात्यात मोकळेपणा हवा, पण त्या नात्याला अनेक ऍस्पेक्ट असतात. सासर आणि माहेरचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दबाव, सपोर्ट व मार्गदर्शनही मिळते. तर हे सगळं असताना त्यात मोकळेपणा कसा आणावा, ज्याला आजच्या काळात नात्यात फ्रीडम असावं असंही म्हटलं जातं. नात्यामध्ये फ्रीडम किंवा स्पेस, आजकाल ही कन्सेप्ट खूप आहे. आधी कसं अरेंज मॅरेजचं प्रमाण खूप होतं, बिलकुल लव्ह मॅरेजचं कमी होतं. आता दोन्ही पण बऱ्यापैकी ब्लेंडेड आहे आणि हा फ्रीडम आस्पेक्ट मग तिथे वरती येतो. ओके, आता फ्रीडम असणं म्हणजे काय की त्यांना त्यांची स्पेस मिळावी, पण त्यांनी कम्युनिकेशन पण केलं पाहिजे. असं नाहीये की एकत्र पण आहोत पण आमचं लक्ष पण नाहीये कुठेच. तर फ्रीडम घ्या, तुम्ही तुमचा फ्रीडम घ्या. आपण ज्याला म्हणतो ना की फ्रीडम विथ लिमिटेशन्स. की मला तुझ्या आईवडिलांचं काय चालू आहे हे माहिती पाहिजे, जसं तुला माझ्या आईवडिलांचं. असं एकमेकांच्या फॅमिलीचं एकमेकांना माहिती असावं, एकमेकांनी एकमेकांच्या फॅमिलीला सपोर्ट करावा, पण खूप जास्त इंटरफिअरन्स नसावं. एक्झॅक्टली. तसंच हे सगळं फ्रेंड्सच्या बाबतीत पण लागू पडतं. की आता सोशल मीडिया इतका हे झालाय की ते एकमेकांशी कनेक्शन खूप पटकन होत आहे, जुने पण आत्ताचे पण. मग तो पण कधी कधी जसं आपण म्हणतो की फॅमिलीचा इंटरफिअरन्स, तसाच फ्रेंड्सचा पण इंटरफिअरन्स नात्यामध्ये खूप असतो आजकाल. येस, तर हे नवरा बायकोला कळलं पाहिजे की कुठपर्यंतच्या गोष्टी ह्या शेअर केल्या गेल्या पाहिजे आणि कुठपर्यंतच्या गोष्टी ह्या प्रायव्हेट ठेवल्या पाहिजे. की काही गोष्टी या दोघांपर्यंतच लिमिटेड पाहिजे, तर त्या नात्यातली नाजूकता मेंटेन राहते आणि फ्रीडम पण मेंटेन राहतो. की तू कर तुला हवं ते, फक्त मला माहिती असू दे. पण आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीला जास्त प्राधान्य दिलं जातं, काय वाटतं तुम्हाला? हो, डेफिनेटली न्यूक्लिअर फॅमिलीज जास्त आहेत आणि त्याच्यामुळेच कदाचित हे प्रॉब्लेम्स पण जास्त आहेत. की शेअरिंगला कोणी नाहीये, गायडन्सला कोणी नाहीये. जॉईंट फॅमिली असली की आपण कोणाकडे तरी मन मोकळं करतो, ती व्यक्ती आपल्याला गाईड करून देते. आता फ्रेंड्स जरी म्हटले तर फ्रेंड ही आपल्याच वयाचे असतात मोस्टली, ते आपल्याला वेगळं काय गाईड करणार. बऱ्याच वेळा तर आगीत तेलच ओतल्या जातं की हो बरोबर आहे, सगळीकडे हेच चालू आहे, माझ्या बाबतीत पण हेच होतं आहे, आणि मग ते वाढतच जातं. पण ह्या केसमध्ये, ह्या सिनारिओमध्ये जी नेक्स्ट जनरेशन आहे त्यांना त्यांची डेव्हलपमेंट थांबती असं नाही म्हणता ना. कारण की पहिले कसं घरामध्ये आजी आजोबा असायचे, काय आई वडील असायचे आणि मोठं कुटुंब असायचं, त्यामुळे विचारांची देवाणघेवाण व्हायची. पण आता न्यूक्लिअर राहतो माणूस, त्यामुळे किती चर्चा करणार आहे, किती बोलणार आहे. आणि आजकाल गेटेड कम्युनिटी जरी असेल तरी समोर कोण राहतं आपल्याला लवकर माहिती नसतं. बरोबर आहे. पहिले कसं व्हायचं की घरात आत्या आहे म्हणजे आत्ते सासू म्हणा, चुलत सासू म्हणा, ती मुलीला गाईड करून द्यायची की यांचा स्वभाव असा आहे, यांची आवड तशी आहे, आणि मग ते मॅरेज कुठेतरी सेटल होत राहायचं. तिला कोणीतरी आधार देऊन टाकायचं. ओके, आता काय होतंय, हिला माहित नसतं कसं करायचं आहे, त्याला माहित नसतं हँडल कसं करायचं आहे, आणि कुठेतरी जसा एरा पुढे सरकतोय नात्यातले वयाचे डिस्टन्स छोटे होत चालले. म्हणजे काहीच महिन्यांचं अंतर, काही वर्षाचं अंतर, कुठे तर मुलगीच मोठी आहे, मुलगा छोटा आहे. तर मग तुमचं अंडरस्टँडिंग पण सेम लेवलचं आहे, प्लस फॅमिली न्यूक्लिअर आहे, घरात कोणी नाहीये की जे समजावून सांगेन एकमेकांना त्यांना की बाबा थांबा, आता इथे नाही भांडायचं आहे, किंवा ही गोष्ट अशी सोडवली जाऊ शकते. आणि जेव्हा आपण त्या ओव्हरवेल्मिंग रागात असतो, सिच्युएशन मध्ये असतो, तर आपल्याला कळत नाही आपण काय बोलतोय. थर्ड पर्सन असेल फॅमिलीमध्ये तर ते इंटरफेअर करतील, थांबवतील, समजवतील, आणि ती गोष्ट तिथे उलगडली जाईल. तर आता जो आपला हा विषय चालू आहे की न्यूक्लिअर फॅमिली आणि जॉईंट फॅमिली ह्याचा नवरा बायकोच्या नात्यावर होणारा इफेक्ट,
कधी कधी काय होतं की फॅमिली न्यूक्लिअर असेल आणि त्या दोघांमधले वाद सुरू झाले आणि ते थांबवता नाही आले तर आपण तर एक टोकाला जातात आणि मुलांसमोर होतात, ज्याचा प्रॉब्लेम अख्ख्या कुटुंबाला होतो. जॉईंट फॅमिलीमध्ये काय होते, 2 प्रकार होऊ शकतात. आता माझ्याकडे जी एक केस आहे तिथे असं आहे की जनरली आपण असं ऐकतो बघतो की जॉईंट फॅमिलीची हेल्पच होते आहे, की कोणीतरी सोडवून देतं, जसं मी आधी तुम्हाला बोलली. पण आता एक केस अशी आहे ना की तिथे जॉईंट फॅमिलीमुळे ऍक्च्युअली प्रॉब्लेम होतोय. हा, ती नवऱ्याची ओढाताण होतीये की आईचं ऐकावं की बायकोचं ऐकावं, हा एक अस्पेक्ट आहे. आणि कुठेतरी चुकीच्या पद्धतीने गोष्टी प्लेस झाल्यामुळे ते नात्यातलं अंतर नवरा बायकोचं वाढत चाललंय. परत जॉईंट फॅमिली असल्यामुळे ते दोघं एकमेकांना एक प्रायव्हसीच देऊ शकत नाहीये की गोष्टी सॉर्ट आउट करू, क्लिअर करू. ती दिवसभर बिझी असते, तो दिवसभर कामावर असतो, नंतर मुलं असतात, जॉईंट फॅमिली असते, याला द्यायचंय त्याला द्यायचंय, आणि त्याच्यात त्यांच्या दोघांमधला संवाद आहे त्याला वेळच मिळत नाही. आणि तो प्रॉब्लेम होऊन चाललाय की ते अडचण जास्त व्हायला लागली, इंटरफिअरन्स जास्त व्हायला लागलाय आणि योग्य पद्धतीने मांडण्याच्या ऐवजी अयोग्य पद्धतीने जाते की ही अशी करते, ही अशी करते दिवसभर. तो चुकीचा फीडबॅक जातोय. तर कधी कधी असं होऊ शकतं. सो फ्रीडम असला पाहिजे. मी जसं म्हणाले की फ्रीडम विथ लिमिटेशन अँड रिस्पेक्ट. डॉक्टर, खूप महत्वाचा प्रश्न आहे. लग्न होतं, बऱ्याच वेळा काय होतं, लग्न झाल्यानंतर घरामध्ये जसं मी मगा बोललो, जुने लोक असतात, आजी आजोबा, सासू सासरे, नातेवाईक, आणि बऱ्याच वेळा सगळ्यांचा आग्रह असतो का लग्न झालं का लगेच काहीतरी आपत्य पाहिजे, मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे. कदाचित तो नातेवाईकांकडनं किंवा स्वतः पतीकडनं पण असू शकतो. ह्यावर दोघांनी एकमेकाशी कसा संवाद साधला? बरोबर आहे. आता जर ही आपल्याकडे 2 केस आहे मगापासून, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज. तर लव्ह मॅरेज मध्ये संवाद बराच वेळा आपल्याला वाटतं मोकळा असतो, पण मी असं पण उदाहरण पाहिलंय की 5-5, 6-6 वर्ष रिलेशनशिप मध्ये आहे, नंतर लव्ह मॅरेज केलंय, पण त्यांचा ह्या विषयावर बोलणंच झालं नाहीये. की आपल्याला अपत्य कधी हवंय नाही हवं आहे आणि किती हवे. ओके, तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. जसं तुम्ही म्हणालात फॅमिली, सामाजिक आणि पर्सनल, तर ह्याच्यामध्ये तिन्ही पण अस्पेक्ट येतात. तर हा तिन्ही अस्पेक्टने विचार करून घ्यायचा डिसिजन आहे. असं नाही आहे की फॅमिलीला हवंय, समाजाला हवं आहे, पण नवरा बायको अजून प्रिपेअर्डच नाहीये. ओके, तर सगळ्यात पहिले तर त्यांना शुअर पाहिजे की त्यांना अपत्य हवं आहे का. त्यांनी ते डिस्कस केलं पाहिजे एकमेकांमध्ये. त्यांची शारीरिक तयारी, त्यांची मानसिक तयारी, त्यांची आर्थिक तयारी, या तिन्ही बाबी खूप महत्वाच्या आहेत, ज्या त्यांनी स्पष्टपणे बोलल्या पाहिजे. तुम्ही लव्ह मॅरेजच्या ह्याच्यात आहात तर तुम्ही आधी पण डिस्कस करू शकता. तुम्ही अरेंज मॅरेजच्या ह्याच्यात आहात तर तुम्ही ते लग्न ठरल्यानंतर म्हणा किंवा लग्न झाल्या, पण प्लॅनिंग हे व्यवस्थित पाहिजे आणि हे बोललं गेलं पाहिजे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतोय की काही विषयांवर बोललंच जात नाही. ओके, आणि त्यातला हा एक मेन विषय की याची चर्चा लग्नाच्या आधी, लग्नाच्या प्रोसेसमध्ये होत नाही आणि अचानक त्या मुलीवर येतं की अरे पाहिजे आता. त्याच्यात बायोलॉजिकल सायकल ही आपली बिघडत चालली आहे सध्या. म्हणजे ती उशिरा होत चालली आहे. मुली एज्युकेशन घेत आहेत, नोकऱ्या करतायत, सेटल होत आहे, लग्न उशिरा होत आहे. आणि सेटल हा शब्द आहे ना, तो जरा डिलेमा देणारच आहे की लोक सेटल कधी होतात. ओके, त्यांची सेटलची कन्सेप्ट वेगवेगळी आहे. तर जेव्हा ह्या दोघांचे, नवरा बायकोंचे, ह्या अपत्य ह्या विषयावर जेव्हा त्यांचे व्ह्यूज मॅच होतील, ओपिनियन मॅच होतील की हा आता मला हवं आहे, आणि त्याच्यासाठी व्यवस्थित डिस्कशन असणं खूप गरजेचं आहे. अनप्लॅन्ड गोष्टी या खूप प्रॉब्लेमॅटिक होतात, त्या मुलासाठी पण, त्या घरासाठी पण आणि नवरा बायकोसाठी पण. केवळ कुटुंब आणि समाज खूप प्रेशर करतोय म्हणून आपण त्याचा विचार करायचा, निर्णय घ्यायचा. त्यापेक्षा दोघांनी जर समजून उमजून विचार करून, बोलून चालून जर ठरवलं तर ते कायम बेटर असतं. नक्की डॉक्टर, आता तुम्ही जे सांगितलं अपत्याबद्दल आणि एकमताबद्दल खरंच विशेष वाटलं. काय होतं, आपल्याकडे ज्या टायमाला बस्ता खरेदी होता, दागिने खरेदी होता, त्या टायमाला नवरा असो, बायको असो किंवा नवीन नववधू असो, त्यांचे घरचे असो, तिथं एकमत पटकन होऊन जातं. दागिने खरेदी करताना मंगळसूत्र असो, नेकलेस असो, त्या टायमाला तुमचं कोणताही दागिना असो, परंतु असा निर्णय घेताना लवकर एकमत होणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते खूप मोलाचं आहे. याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न काय येतोय ना की
हे लोक जे म्हणतात की आम्हाला वेळ हवाय हा विषय घ्यायला किंवा सेटल व्हायला, त्याच्यामध्ये कुठेतरी सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी दिसतीये मला या नवीन जनरेशन मध्ये, की सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अशी की ते होणारं मूल मला वेळ देता येणार आहे का, क्वालिटी देता येणार आहे का, क्वालिटी लाईफ देता येणार आहे का, हा आस्पेक्ट आजकाल मुली विचार करताय. हे खरं तर चांगलं पण आहे एका बाजूनी, की मी एक चांगली आई होऊ शकते का हे विचार करायला ती टाइम घेतेय. ओके. आणि त्याच वेळेस मुलगा पण बघतोय की माझी आर्थिक परिस्थिती आहे का, की मी त्या मुलाला योग्य एज्युकेशन त्याला हवं ते देऊ. कारण आता तुम्ही बघता मार्केटमध्ये बऱ्यापैकी प्राइसेस किंवा इव्हन स्कूलिंगच्या फीज खूप जास्त आहेत. तर दोघं नवरा बायको ह्या गोष्टी पण डिस्कस करू शकतात. आणि काही जण करतायत आणि काही जण त्या गोष्टी करत नाहीये, पण त्या आस्पेक्ट खरंच लक्ष दिलं गेलं पाहिजे. डॉक्टर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. टाइम घेताय किंवा विचार करताय, परंतु एक विषय असा पण आहे का लग्नच उशिरा होत आहे, त्याच्यानंतर अजून टाइम घेत आहे. मग तो मूल किंवा ती मुलगी जेव्हा वयाच्या 18 वर्षापर्यंत येते तेव्हा आई वडिलांचं वय जवळजवळ 55, 56, 58, 60 वयापर्यंत गेलं असतं. मग त्या केसमध्ये त्या मुलाला जे मार्गदर्शन पाहिजे असतं काय, तर ते योग्यपणे भेटतं का? कारण की पहिले बघा, पहिलीचे लोक मी बघितलेले आहे का 18 वर्षी किंवा 21व्या वर्षी मुलाचं लग्न आणि मुलीचं लग्न करून द्यायचे, आणि त्यांचा मुलगा किंवा मुलगी ही जवळजवळ वयाच्या 42व्या किंवा 45व्या वर्षापर्यंत हाताशी येऊन जायचे, आणि त्या पुढच्या जनरेशनला पण मार्गदर्शन भेटायचं काय केलं पाहिजे आणि काय नाही. तर या केसमध्ये तुम्ही कितपत सहमत आहात का टाइम घेऊन सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत? नाही, निर्णयासाठी थोडा वेळ घ्यावा, पण इतका पण नाही जसं तुम्ही म्हणताय की ती खूप मोठी तफावत होऊन जाते. हो, आमच्याकडे पण काही केसेस येत आहेत काउन्सिलिंगला की मुलं अगदी लहान आहेत की ज्यांचे करिअर डिसिजन, ज्यांचे मॅरेज डिसिजन बाकी, आणि आई वडील मात्र 50, 60, 70 ला पोहोचले. ओके. आणि मग अशा वेळेस आई वडिलांना इतकं बॉदरेशन असतं की माझ्या मुलीची काळजी कोण घेणार इथून पुढे, मी त्या लग्नामध्ये एकदम सक्षमपणे उभं राहू शकेन का, मी हे सगळं निश्चित हा खरंच प्रॉब्लेम होतो आहे, मोठा प्रॉब्लेम होतो आहे. शारीरिक अस्पेक्ट हा येतो कारण लिमिटेशन्स येतात. काही वयानंतर त्या पालकांना, म्हणजे हे जे नवरा बायको आहे जे लेट लग्न करत आहेत, लेट प्रेग्नन्सी हे करत आहे, तर त्यांना लेट प्रेग्नन्सीचे आस्पेक्ट असे येतात की आपण जे म्हणतो की क्वालिटी ऑफ फर्टिलिटी जी असते किंवा मुलांमध्ये जे प्रॉब्लेम असतात, मग मुलांमधले प्रॉब्लेम हे जास्त आढळून येतात ना, की वेगवेगळे प्रॉब्लेम निघणं मुलांमध्ये, आणि मग त्या मुलांना अटेन्शन देणं गरजेचं असतं एक एज पर्यंत. जसं आपलं डिस्कशन झालं, मॅरेज आहे, एज्युकेशन आहे, आणि आई वडील मात्र पुढे थकून जातात. ओके. त्यांचे आजार मागे लागतात, आणि सध्या आजाराचे वय पण खूप खाली आले आहेत. म्हणजे हे आई वडील लवकर आजारी पडणार आणि हे मुलं कॅपेबलच नसणार की ते त्यांच्या आई वडिलांची केअर घेतील. ओके. किंवा स्वतःला कुठल्या करिअरमध्ये जायचंय, कुठल्या दिशेने करायचंय हे स्वतः. येस. आणि बाकी काय होतंय की बाकीचे नातलग आहे ते त्यांच्या स्पेसने जर पुढे गेले, त्यांच्या अवतीभोवती यांना सपोर्ट पण फारसा नाही राहत. ओके. तर मग ते वेळामध्ये फिजिकली, मेंटली, इव्हन सोशली वेळामध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी वेळेत झालेल्या कधीही चांगलं.